अंधारलेल्या दगडी पुलाच्या कमानीखालून दोन काळ्या सावल्या चालत चालत बाहेर आल्या. रस्त्यावरील बंद दिवे आपोआप पेटून उठले. दोघांच्या चेहऱ्यावर दिव्याचा प्रकाश पडला. पाठीमागे पृष्ठभागावर रेल्वे रुळाच्या अलीकडं धगधगत्या ज्वालाचा तांडव उठला होता. पेटलेल्या कारचा सांगाडा अस्ताव्यस्त पडला होता. निरंजन आणि गौतम या दिव्यातून सुखरूप बचावले होते. क्षणभर थांबून निरंजन म्हणाला, तो असे प्रयत्न करीत राहणार आहे. आपण सावध राहायला हवं. त्यावर गौतम म्हणाला, तुझं हे ताईत आज सोबत नसतं निरंजन तर आपण आज इट्स ओके. नाऊ लेट्स गो. डॉक्टर बाजीरावांना भेटायची वेळ झाली आहे. काही अंतर चालून गेल्यावर सुदैवाने वाटेत एक रिक्षा भेटली. रिक्षात बसून दोघेही डॉक्टर भालेराव यांच्या खाजगी क्लिनिकच्या ॲड्रेसवर येऊन ठेपले. सभोवताली घरे होती. घराबाहेर दिवे झळकत होते. दिव्यांच्या उजेडात गौतम आणि निरंजनने ते घर नंबर शोधलं आणि त्वरित डॉक्टर भालेराव यांच्या क्लिनिकची पाटी फाटकावर लावलेली दिसून आली. रेसिडेन्शियल एरिया दिसत होता. डॉक्टर भालेराव यांच्या घराच्या बाहेर आणखी एक पेशंटची कार उभी दिसत होती. निरंजन, ही तर डॉक्टर सर्जेरावांची कार आहे. दोघेही दाराशी आले आणि डोरबेल वाजविण्यात आली. तेव्हा आतमधून कोणीतरी दरवाजा उघडण्यासाठी आलं. दरवाजा उघडला गेला आणि पलीकडे एक तरुण रिसेप्शनिस्ट उभी होती. येस, आमची अपॉइंटमेंट आहे. डॉक्टर भालेराव यांना भेटायचं आहे. अगदी अर्जंट आहे, गौतम म्हणाला. आत या. तिच्या मागोमाग निरंजन आणि गौतम आतमध्ये आले. तिने बेंचेसकडे हात दाखविला. प्लीज बसा. आतमध्ये डॉक्टरांची मीटिंग सुरू आहे. निरंजन मात्र ते डॉक्टर भालेरावांच्या केबिनकडे निघाला. एक्सक्यूज मी, कुठे जात आहे तुम्ही? तोपर्यंत निरंजनने डॉक्टर भालेराव यांच्या केबिनचा दरवाजा उघडला होता. दरवाजा उघडताच डेस्क पलीकडे डॉक्टर भालेराव आणि सोफ्यावर बसलेले डॉक्टर सर्जेराव दिसले. डॉक्टर भालेराव दचकले आणि खुर्चीतून उठले. काय चाललंय हे? कोण आहात तुम्ही? तेव्हा निरंजनच्या पाठीमागून गौतम आणि रिसेप्शनिस्ट दोघेही समोर आले. सर, मी यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु गौतल्याशी चर्चा विनिमय करावयास आलो आहोत. दोघेही दारात उभे होते. तेव्हा सोफ्यावर बसलेल्या डॉक्टर सर्जेरावांचा आवाज आला. याचा अर्थ त्या दुष्ट आत्म्याने आपले प्रताप दाखवायला सुरू केले आहेत. तर निरंजन अचंबित होऊन डॉक्टर सर्जेरावांकडे पाहतच राहिला. निरंजन, हेच ते डॉक्टर सर्जेराव ज्यांना उर्मिलाप्रमाणेच एक अमानवी अनुभव आला आहे. म्हणजे तुम्हाला ही परिस्थिती समजून घेण्यासाठी कठीण जाणार नाही. तर डॉक्टर भालेराव एकटक निरंजनकडे पाहत होते. निरंजनच्या डोळ्यात त्यांच्या सायकिक नजरेला एक वेगळीच आत्मविश्वासाने भरलेली चमक दिसत होती. तुम्ही दोघेही उभे का? या, जागेवर बसून घ्या. निरंजन आणि गौतम दोघांनीही सोफा गाठला आणि डॉक्टर सर्जेराव डेस्क समोरच्या खुर्चीत बसले. डॉक्टर भालेरावनी त्वरित आपल्या डेस्कवरून रिसेप्शनला फोन लावला. सीमा, माझ्या पुढील अपॉइंटमेंट कॅन्सल कर आणि तूही आता घरी जाऊ शकतेस, म्हणत डॉक्टरांनी फोन खाली ठेवून दिला. संभाषणाची सुरुवात कुणाकडून तरी व्हावी यासाठी सर्वच एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. तेव्हा गौतमच या सर्वांच्या मध्यभागी होता. त्याच्या वर्तुळामध्ये आणखी काही बिंदूंचा समावेश झाला होता. उर्मिला नावाच्या या किचकट समीकरणाला सोडवण्याचा मूल्य, यक्ष आणि य आता मिळाला होता. डॉक्टर, उर्मिलाची समस्या तुम्ही सर्व जाणता आहात. त्या दिवशी तिच्या समस्येचे निदानही आपण केले आहे आणि मानसिक स्तरावर एक धागा असल्याचं देखील आपण व्यक्त केलं होतं. शिवाय आपण मला कुणा अशाही व्यक्तीचा शोध घ्यायला सांगितला होता की जो उर्मिलाच्या समस्येला त्याच स्तरावर जाऊन सोडावे. डॉक्टर, आपल्या भेटीनंतर माझी भेट सुलभाजीशी झाली. सुलभाजीमध्ये त्या क्षमता होत्या
ज्या कुठल्याही साधारण व्यक्तीमध्ये सहसा आढळून येणार नाहीत. सुलभाजीने आपल्या दिव्य दृष्टीने तो धागा पाहिला आहे. त्या उर्मिलेची अडचण आणि त्या दुष्ट शक्तीची उपस्थिती जाणून होत्या. उर्मिला आणि तिचा पती गौतम, त्याचं नाव घेऊ नकोस. खोलीभर 2 वेगवेगळे आवाज एक साथ घुमले. एक आवाज निरंजनचा तर दुसरा आवाज खुद्द डॉक्टर भालेराव यांचा होता. सर्व अचंबित होऊन या दोघांकडे पाहत राहिले. ओ, म्हणजे तुम्हाला ही वाईट शक्तीच्या स्रोतची जाणीव झाली आहे तर डॉक्टर? निरंजन डॉक्टर भालेरावांकडे पाहत उतरला. हो निरंजन, तुर्तास तरी मी काही पॅरासायकॉलॉजीची पुस्तके चालली आहेत. त्यातूनच हे निष्पन्न झालं आहे की त्याचं नाव घेऊ नये. त्याचं नाव पुकारल्यास त्यांना शक्ती मिळते. होय ना? अगदी बरोबर निरंजन. पृथ्वीवर प्रत्येकाची प्रत्येक विषयाला धरून वेगवेगळी विचारसरणी असते, परंतु मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय मात्र एकच असते. त्याचप्रमाणे आज इथं जमलेली काही टाळकी देखील विखुरलेल्या शस्त्राचे काही सुळे पातेच. गौतम, तू पुढे सांग. तुझ्या बोलण्यात खंड नको, निरंजन म्हणाला. तर एक धागा आहे जो उर्मिला आणि त्याला एकमेकांशी जोडतो, आणि तो धागा म्हणजे उर्मिलाच्या मनातील पश्चाताप किंवा त्याचा सूड नव्हे, तर उर्मिलाचे मंगळसूत्र आहे. उर्मिलाने शास्त्रोक्त पद्धतीने त्याच्याशी विवाह रचला आहे, तर त्याच्या शक्तीचा स्रोत म्हणजे उर्मिलाच्या गळ्यातील मंगळसूत्र आहे. आणि सुलभाजीच्या मते जर उर्मिलाचे मंगळसूत्र त्याच्या मासिकाच्या पूर्वी नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला तर उर्मिलाच्या देखील जीवाला धोका आहे. ओह, मीन्स याचा मागमूग तुम्ही आधीच लावून ठेवला आहे तर. आणि या कोण सुलभाजी ज्या आहेत त्यांनी दुसरा काही मार्ग सुचवला असेलच, होय ना? नाही डॉक्टर, निरंजनने संभाषण पुढे वाढवले. दुर्दैवाने सुलभाजीचा परवा रात्री मृत्यू झालाय. कसा झाला, कधी झाला, हे सर्व कसं घडून आलं आणि त्यामागे त्या शक्तीचा हात होता का याची आम्हाला काही कल्पना नाही. सुलभाजीचा मृत्यू आमच्यासाठी एक गूढ बनून राहिला आहे, पण तत्पश्चात माझ्याकडे काही उपाय आहेत. तसं या सर्व समस्येवर समाधान काढण्याचा माझा स्तर नाही आहे, पण माझे आजोबा कधी काळी एक सिद्धहस्त मांत्रिक होते. त्यांच्या आशीर्वादाने माझ्याकडे थोडंफार ज्ञान आहे. शिवाय त्या दुष्टाशी लढण्यासाठी माझ्याकडे काही साहित्य सामग्री सुद्धा आहेत. निरंजन बरोबर बोलतोय डॉक्टर. तुम्ही आता आम्हा दोघांची जी अवस्था बघताय ती त्यानेच केली आहे. त्याने आमच्या गाडीवरती हल्ला केला आणि आम्हा दोघांनाही रेल्वेच्या रुळावर ढकलून दिलं. दैव बलवत्तर म्हणून आम्ही सुखरूप बचावलो. निरंजनच्या गळ्यातील हे ताईत त्यानेच आमचं रक्षण केलंय. डॉक्टर, तुम्ही म्हणालात तसे मी तो वेगळा व्यक्ती शोधलाय. निरंजनच्या रूपाने मला माझा मित्रच नाही तर माझ्या समस्येचा तारणहार देखील भेटलाय मला. पण हे काम मी एकटा करू शकत नाही डॉक्टर. माझ्याकडे असणारी साहित्य सामग्री शत्रूवर सुईसारखा परिणाम करणार की भाल्याप्रमाणे भेदणार हे मीही जाणत नाही. आहेत काही प्राचीन जिन्से आहेत माझ्याकडे ज्यांची शक्तीची मापदंड मी तरी काढू शकत नाही. मला यामध्ये तुमची मदत लागणार आहे. हे जोखमीचे काम कोण्या एकट्या दुकट्याचे नाही, आणि खासकर अननुभवी माणसाचे तर मुळीच नाही. काय प्लॅन आहे तुझ्या डोक्यात निरंजन? डॉक्टर भालेराव म्हणाले. तसे निरंजनने योजना सांगायला सुरुवात केली. कुंभपात्रात त्याच्याशी आणि उर्मिलाशी निगडीत असलेलं मंगळसूत्र अर्पण केल्यावर त्या वस्तूच्या मागोमाग तो दुष्ट त्या कुंभात प्रवेश करेल. या सर्व प्रक्रियेसाठी मी एक खास विधिमंडळ आखणार आहे. त्यानुसार आपण प्रत्येक पायरी पार पाडायची आहे. परंतु त्याची उपस्थिती जाणून घेण्यासाठी आम्हाला थर्मल कॅमेरा आणि क्रिलियन डिव्हाइसची गरज पडणार आहे डॉक्टर. माझ्या परसंगणामध्ये हा विधी आपल्याला पार पाडायचा आहे. तेव्हा तिथे अवतीभोवती बरीचशी झाडं आहेत. त्यावेळी हे थर्मल कॅमेरा लपवण्यास मदत होईल आणि क्रिलियन डिव्हाइस मार्फत आपण त्याचा ऑरा कॅप्चर करू शकतो.
जेव्हा तो कुंभपात्रात कैद होईल तेव्हा कुंभाच्या अवतीभोवती त्याचा ओरा झळकताना दिसेल. तेव्हाच तो कैद झाला असल्याची आपल्याला खात्री पटेल. आणि मुख्य गोष्ट, कुंभपात्रात ती दुष्ट आत्मा कैद होताच आपल्याला ते कुंभ एकतर स्मशानभूमीमध्ये किंवा नदीच्या किनारी गाडून टाकायचे. जोपर्यंत त्यात मानवी हस्तक्षेप होत नाही तोपर्यंत तो कुंभपात्रातून मुक्त होऊ शकणार नाही. निरंजनने एक मोठा श्वास सोडला. तर अशी असेल त्याला कैद करण्याची माझी योजना. यावर तुम्हा सगळ्यांनी काय आपलं मत मांडावं. तर अशी असेल त्याला कैद करण्याची माझी योजना. यावर तुम्ही सगळ्यांनी आपापलं मत मांडावं. गौतम, डॉक्टर सर्जेराव आणि डॉक्टर भालेराव निरंजनकडे अतिशय कुतूहलाने आणि आश्चर्याने पाहतच राहिले. ब्रिलियंट. या कामासाठी आपल्याला एक पूर्ण दिवस तयारी करण्यासाठी द्यावा लागेल. माझ्या काही लॅबमध्ये ओळखी आहेत, तेव्हा मी या 2 वस्तूंचा बंदोबस्त उद्यापर्यंत करू शकेन. या कामात रिस्क आहे, पण आपली सगळ्यांची एकमेकांना साथ असेल तर हे काम कठीण सहज पार पाडले जाऊ शकते. आपला लढा एका अमानवी शक्तीशी आहे, जो जिवंतपणे देखील एखाद्या राक्षसापेक्षा कमी नव्हता. तेव्हा आपण या दुष्टावर दयाभाव दाखवून चालणार नाही. ठरलं तर मग उर्मिलाच त्याच्या जाचातून कायमची मुक्त करायची. वेल डन डॉक्टर, निरंजन म्हणाला. हॉलचा दरवाजा बंद होता. गणासाठी उर्मिलाने चवदार कोको बनवलं होतं आणि स्वतःसाठी कॉफी बनवली होती. हॉलमध्ये TV चालू होता. हॉलभर लख्ख प्रकाश पसरला होता आणि त्यातच गणाचं लक्ष एका आवाजाने वेधून घेतलं. एक खिडकीची झडप आपोआप उघडली होती. बाहेर नारळाचं एक खुजर उपटं होतं. त्याची तलवारी गत पाने दिव्याच्या उजेडात झळझळत होती. त्या पल्याड लांब पानांचा चाफा होता. जणू दोघांमध्ये काहीतरी कुजबूज सुरू झाली होती. जणू दोघेही उन्हाळ पोरागत डोकावून आपल्या मित्राला अर्थात गण्याला सावधान करण्याचा प्रयत्न करत होते. जसे की सांगत आहे, गणा गणा बाहेर कोणीतरी आहे, इथं कोणीतरी आहे गणा.